ओनरशिप खूप महत्वाची आहे. एखादी प्रीमियर लीग करायची असेल ना तर तिथे ओनरशिप खूप महत्वाची आहे. मानसिंग आहे ना? हा नाही बॉलर अभि धनावडे गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक केला अमृत बेलोशे. पहिला चेंडू या इथे मात्र फटका सजलाय. चेंडू जाईल मात्र तिथे मोठा चेस असेल. काय घडेल? चेंडू जाईल सी कॉर्नर. या सीमारेषा बाहेर. अमृत बेलोशे ऑन फायर. कंटिन्यू फॉर्म चालू आहे. खूप महत्वाची मॅच आहे. सेमी फायनल खेळतोय म्हणजेच की ते मोठं दायित्व आहे माझ्या संघासाठी. कारण आतापर्यंत जो पाया रचलाय त्यावरती कळस चढवण्याची आलेली संधी आहे आणि ते दवडली जाणार नाहीये. टीम श्रीनाथ 11 अर्थातच अमृत बेलोशे अतिशय बहारदार. 4 मॅच खेळले. 4च्या 4 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र अमृत बेलोशे यांच्याकडे आहे. चला चला प्रारंभ खरा सुरुवात करा प्लीज. विनंती आहे वेळ नका वाया घालू. हो आता मात्र सुरेख चेंडू होता. लो फुलटॉस बॅट वरती आलाय. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल नक्कीच. परंतु तिथे अमृत बेलोशे थोडेसे स्माइल देत आहेत कारण फुलटॉस लो बॅट वरती आला होता. थोडासा मोठा प्रहार करण्याची आवश्यकता होती परंतु तिथे मात्र फक्त एक धाव सिंगल आले कव्हर रिझन मध्ये. आता मात्र मानसिंग डान्सिंग वा वा काय साऊंड आहे. अतिशय देखणा फटका सरळ समोरच्या दिसेला. वा सुरेख सुरेख आपल्यातून टायमिंग सरळ बॅटने केलाय आणि तिथे मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. आलेला मानसिंग यांच्या बॅट मधून चौकार. खऱ्या अर्थानं सलामीवीर नक्कीच दाखवत आहेत. एक तेरी तो एक मेरी. खऱ्या अर्थानं अमृत बेलोशे चांगले खेळतात परंतु मानसिंग यांच्याकडे सुद्धा ते टेम्परामेंट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. अभि धनावडे पुन्हा एकदा निघतील. गतीमध्ये परिवर्तन. हो बेटर वॉच. वा 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 सुरेख दमदार पॉइंटच्या डोक्यावरतून आलाय. आणखीन एक क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी. आता मात्र मानसिंग इथे मात्र आपली सुरेख दाखवत आहेत. क्लास दाखवत आहेत. धावसंख्या मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1 मार्क असताय. 0.4चा खेळ संपलाय. 4 मध्ये 3 चेंडू सीमारेषा बाहेर गेल्यात आणि चौथाही जाईल का? फटका मोठा सजलाय. इथे नो मॅच एरिया आहे. कोणी खेळाडू नाहीये म्हणजेच काय तर चौथा चेंडू सुद्धा इथे सीमा रेषा पार. 4 चौकार या षटकामध्ये. इथे मात्र अभि चौकार हॅट्रिक मात्र नोंदवली गेली आहे. इथे मात्र मानसिंग यांच्या माध्यमातून चांगली बहारदार फलंदाजी होते यार आपलातून आणि खरोखरच प्रबळ दावेदार मानायला हरकत नाही श्रीनाथ 11ला कारण अतिशय बहारदार टेम्परामेंट आहे. पुन्हा एकदा नासिंग राहुल समोरच्या दिशेने वा बाय बा आला होता कार्पेटच्या साहाय्याने. तिथे क्षेत्ररक्षक येतील. काय घडेल? थोडंसं बबलिंग झालंय आणि इथे मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालं आणि बघता बघता षटक संपलं. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 धाबा. पहा 19 धावांचं खूप मोठं षटक आलंय. मगाच्या मॅच मध्ये 3 षटकामध्ये 44 धावा धाव फलकावरती लावल्या होत्या टीम श्रीनाथ 11 संघाने आणि त्याच दिशेला आता ही वाटचाल आहे म्हणायला हरकत नाहीये. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल आपल्याला. स्पर्धा आपल्या भेटीला अर्थातच बीपीएल म्हणजेच बोरगाव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्या पर्वातील उत्तर अर्धाचा खेळ अर्थातच सेमी फायनल मार्गस्थ आहे. टीम श्रीनाथ 11 विपक्ष टीम दर्शन 11. गोलंदाज हो हो लब केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. हो चुकी 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 खूप मोठी चुकी आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं जो फलंदाज गेली सातत्यपूर्व 4 मॅन ऑफ द वन शॉट आहे सर. यस म्हणजे आता एकच धाव असेल. 20 धावा धाव फलकावरती असतील. खऱ्या अर्थानं तुम्ही नामी संधी होती. बॉलर कोण आहे? बॉलर आयुष वाडकर. अमृत बेलोशे यांच्यासाठी बॅटशी रडार मध्ये. हो चांगला गॅप शोधला परंतु आता मात्र कव्हर पॉइंट सज्ज आहे. एकच धाव
दुसऱ्या धाब्यासाठी येत आहेत, निघून येत आहेत आणि कंप्लेंट सुद्धा करतात. वा बाय वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. मानसिंग यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अमृत बेलुशे मारल पण फॉर्मला लागले तर इथे मात्र 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक, 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अमृत बेलोशे, सर्वांच्या नजरा अमृत वरती असतील. दिशा भरकटली आहे. यस, पंच वाईटचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्येला आकार, धावसंख्या 23 ऑन स्कोर बोर्ड. 23 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.2चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे 23 धाबा खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलाय म्हणेन. 8 मध्ये 23 धाबा, चांगला रन रेट चाललाय टीम श्रीनाथ 11चा. चला 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 चला, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आयुष वाडकर, फुल टॉस म्हणावा तसा कनेक्ट करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथं आहे, थोडंसं बबलिंग झालंय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. याच दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट होत आहेत. बॅक टू बॅक थोडासा जर विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा नक्कीच अभाव आहे. (25 ऑन स्कोर बोर्ड). आयुष वाडकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून शॉर्ट पिचचा मारा, एज लागली आहे का? यस, मोठा आवाज आलाय. इथे मात्र अमृत बेलोशे बॅक टू द पवेलियन. बऱ्याच काळानंतर बाद झालेत म्हणेन. खऱ्या अर्थानं 2 मॅचेस मला वाटते नॉट आउट काढल्या. चौथी मॅच 3 मॅच मध्ये 4 मध्ये 3 नॉट आउट काढल्या आणि एकदा बाद झाले होते. आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज संकेत पाडकर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आणि बोरगावचे ग्रामस्थ सुद्धा हळूहळू दाखल व्हायला लागलेत. मैदानाकडे नक्कीच कूच केली जाईल. मी सातत्यानं सांगत असतो की बोरगाव हे असं गाव आहे की क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. मी सातत्यानं आपण ज्या आपल्या असोसिएशनच्या स्पर्धा होतात ना, ज्या वेळेस आपण बोरगावचे मॅचेस पाहतो, ते कोणत्याही असू द्या, कारण मला वाटतं 3 टीम आहेत बोरगाव मधून आणि त्यामध्ये नक्कीच एवढा प्रेक्षक मायबाप असतो ना ती मॅच पाहण्यासाठी. एक वेगळी नशा, क्रिकेट बद्दल असणारं प्रेम मात्र आपल्याला सातत्यपूर्व बोरगावच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तर धावसंख्या मात्र 27 ऑन स्कोर बोर्ड. संकेत वाडकर, फटका काहीतरी वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळाला होता, कारण कोणतीही त्या फटक्यामध्ये वेगळी दर्जा नव्हती, वेगळ्या मुवमेंट नव्हती, कारण फक्त एक हाफ बॉल घेऊन फिरवला चेंडू एक धाबेसाठीचा. म्हणजेच काय तर 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धाबा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. नवीन बॉलर कोण आहे? विशाल वाडकर गोलंदाजी मार्क वरती, ओव्हर क्रमांक 3 साठी. आता मात्र स्ट्राईकिंगला पुन्हा एकदा आपल्याला संकेत वाडकर. 28 धाबा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा 40 इकडे वाटचाल आहे टीम श्रीनाथ 11ची. बॅटच्या रडार मध्ये खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण हो हळूहळू मित्रांनो, असं करत असताना चेंडू आपल्या तोंडावरती फेस वरती लागण्याच्या शक्यता जास्त असतात. 2 धाबा तर नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात म्हणेन, कारण जवळजवळ चौकार जाण्याची शक्यता होती. कोणतीही भीती बाळगली नाहीये, जोखीम पत्करली, कारण असं समोर जायचं असेल ना चेंडूला तर तो चेंडू कधी आपल्या तोंडावरती येऊन आपल्या नाकावरती डोळ्यावरती लागण्याच्या दाट शक्यता असतात मित्रांनो. खूप बॅकफुटला जाऊन खेळणे, वन हँडेड, एका हाताची काम नाहीये इथे. तुम्हाला दोन्ही हात खऱ्या अर्थानं यूज करावे लागतील. दुहेरीचं इथे मात्र परिवर्तन झालंय म्हणायला हरकत नाही. हा सर 1 शॉट आहे त्यामध्ये. यस,
म्हणजे एकच धाब असेल. मेहनत केली वाया गेली. चला सावल्या मात्र मैदानाचा ताबा घ्यायला लागल्यात आहे. थोडं स्पीडअप घ्या. पंचांचं बारकाईने लक्ष असतं मित्रांनो, कारण पंचांना तुमच्याशी काय घेणं देणं नाहीये. कोणती टीम आहे, कोणतं काय, नो बॉल आहे. यस पंच एका क्षणाचाही विलंब न करता इथे मात्र डॉट डिलिव्हरी दिली आहे. नाही ना, आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. बत्तीस. हो हो, फ्री हिटचा फायदा. इथे झेल राहून तर आहे, झेल घेतला असता तरी काही फरक पडणार नव्हता. दुसऱ्या सहावीसाठी जातायत. भाग दिल का भाग, दौड दौड लगानी पडेगी मेरे दोस्तों. खऱ्या अर्थानं धाबा जमा कराव्या लागतील. तुम्हाला खुणवते मेगा फायनल. तर 34 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष असेल या इनिंग मधला. पुन्हा एकदा खराब चेंडू, नो बॉलची नक्कीच इथे घोषणा केली जाते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांनी नो बॉलचा घोषित केलेला आहे, परंतु कसला तो आपल्याला पाहावा लागेल. बिमर आहे दुसरा बॅक टू बॅक, म्हणजेच गोलंदाजी तुम्हाला बंद करावी लागेल. तुम्हाला लँडिंग करणं खूप गरजेचं असते, कारण आपण ज्यावेळेस एखादं प्लेन असतं ना, ते जर लँड नाही झालं तर त्यामध्ये तुमचा काहीच फायदा नसणार आहे. कारण तुम्ही जर पॅसेंजर भरले तरच तुम्हाला त्यामधून प्रॉफिट आहे, आणि ते करण्यासाठी तुम्हाला रनवेवरती खऱ्या अर्थानं प्लेन उतरवावं लागतं. म्हणजेच काय, तर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्या दिशेने गोलंदाजी करा. आता मात्र रिप्लेसमेंट गोलंदाज येत आहे. कोण आलाय गोलंदाज? यश वाडकर उर्वरित चेंडू पूर्ण करण्यासाठी आलाय. वा, सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. लावड अपील केली जाते, परंतु चेंडू थोडासा बॉडीच्या वरच्या भागामध्ये लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट मिळू शकते, परंतु काय घडतंय, इकडून टाक तिकडे, तिकडून टाक इकडे, काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय. किती आलं? 2 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. एक एक धाव खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुमच्यासाठी. सुपर, अतिशय देखणी. डॉट डिलिव्हरीची सांगता होते. खऱ्या अर्थानं ही गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस एखादा मोठा स्कोर देत असता, आणि मला वाटतं किती चेंडू झाले, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. थांबवलं जाईल का 40च्या आतमध्ये? हो, अतिशय चांगलं. इथे लावड अपील केली जाते आणि विकेटचं पतन आहे. एज लागली आहे मोठी. इथे शेवटचा चेंडू सुद्धा डॉट आलाय, म्हणजे शेवटचे 2 चेंडू डॉट आले, म्हणजेच काय तर 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाले म्हणाल. आता मात्र 39 धावा आणि 40 धाब्यांचं आव्हान असेल. टीम खऱ्या अर्थानं दर्शन 11 संघासमोर 40 धावांचं आव्हान असेल. चला टीम दर्शन 11, आपण लगेच बाहेर या आणि आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
40 धावांचा आव्हान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास वाडकर अभि धनावडे. ही सलामीची जोडी. पहिला चेंडू अतिशय चांगला दर्जेदार डॉट डिलिव्हरी. अरे श्रीनाथचं खूप कौतुक करेन या संघाचं, कारण बहारदार कामगिरी या गेल्या 3 ते 4 मॅचेस मध्ये ना अतिशय सुरेख चढता आलेख पाहायला मिळाला. बॅटिंग अतिशय बहारदार होत गेली, तदनंतर मात्र गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, यामध्ये सुद्धा चांगलं अप्रो पाहायला मिळालं. श्रीनाथ 11 या संघाचं. पार्थ खरोखरच अतिशय वाखण्याजोगी कामगिरी करतायत. पार्थ मोरे एक नवद्यूत खेळाडू आहेत. हो वा भाई वा. एसटी रक्षकांनी गमावलं म्हणेल. तुम्हाला कलेक्शन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही असा डॉट बॉलला धाबा देऊ शकत नाही मित्रांनो. पार्थ मोरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी होते यार, दर्जेदार. खूप लॉंग रनअप आहे आणि गती सुद्धा देत आहेत. फक्त शरीर यष्टी चांगली करावी लागेल. झेल झेल झेल. हो हो हो. नामी संधी गमावली आहे. डिसोन मध्ये जाईल 1 धावेसाठी चेंडू. खऱ्या अर्थानं आतापर्यंत खूप झेल सोडल्या तिथे. तुम्हाला झेल टिपण्याची गरज आहे मित्रांनो, कारण गोलंदाज हे खूप मेहनत घेत असतात. आतापर्यंत 2च धाबा धावफलकावरती लागल्यात. ओ इथे मात्र दिशा भरकटली. यस द वाईट कॉल. झेल सुटला ना मित्रांनो, त्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं मन सुद्धा विचलित झालेलं पाहायला मिळतं सातत्याने. ओ यासला जबाब. अप्रतिम गोलंदाजी. अफलातून यार. खरोखरच पार्थ मोरे फ्युचर खूप चांगलं आहे म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं, कारण तुम्ही या वयामध्येच एवढी गोलंदाजीमध्ये अप्रूव्ह केलाय ना. खरोखरच एक अचूक टप्पा. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते पार्थ यांच्याकडून. सुरेख सुरेख गोलंदाजी आहे. लॉप केलाय. इथे मात्र चेंडूला प्रोटेक्ट केलं जाईल का? बॅकअप आहे. हो चांगला बॅकअप झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. 2 धाबा कंप्लीट होतील. एकच घेतली. सॉरी एकच धाबा आली आहे. 5 चेंडू झालेत. फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत. डिक्लेअर झाली काही म्हणजेच काय तर टीम दर्शन 11 थोडासा बाक फुटलाय. हो हो लॉप केलाय. वा भाई वा. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे सी कॉर्नरला. अप्रतिम झेल टिपलाय. यस विकेटचं पतन झालंय. फलंदाज मात्र अभि धनावडे. अभिला परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. नवीन बॅट्समनचं नाव काय? आता 12-36चं इक्वेशन आलंय पहा. खूप मोठी मॅच लांबवत चालली टीम दर्शन 11 संघासाठी, परंतु नाही मॅच अजून संपली नाहीये हे दाखवून देणारा हा फटका येतोय. फलंदाज आहे तिथे मात्र विकास वाडकर. संतोष दादा वाडकर यांच्याकडून गणेश वाडकर यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कलेक्शन आलंय. इथे मात्र नक्कीच एक षटकार मारा 501 रुपये तुमच्यासाठी.
जेवढे षटकार तेवढे पैसे. गती परिवर्तन आहे हो. इथे मात्र चेंडू इज लागते, जातो आहे फाईन लेग रिझनला 1 आणि 1 धाबेसाठी. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं विकास वाडकर यांना सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. षटकारांची भाषा बोलावी लागेल, षटकार चौकार खेळावे लागतील, कारण जायचं आहे मेगा फायनल मध्ये. ओ लॉट केलाय परंतु उंची आहे, लांबी कमी आहे. झेल होईल का, कॉल येईल का? हो चांगला झेल, वा भाई वा. कुणी पकडला? स्वप्नील वाडकर यांचा अतिशय बहारदार कामगिरी पाहायला मिळते. कॅच ऑफ द मॅच असेल मित्रांनो, कारण क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा प्राइज आहे. आयोजन समिती आपण लक्ष द्या, कारण तुम्हाला नंतर होणारा त्रास, कारण खऱ्या अर्थाने या अशा मुवमेंट्स असतात ना, त्याच खऱ्या खूप महत्वाच्या असतात. नवीन फलंदाज कोण आला आता? समीर वाडकर मैदानाच्या आत दाखल झाल्यात. आता मात्र उरल्या सुरल्या अशा होत्या ना टीम दर्शन 11च्या, अर्थातच विकास वाडकर मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. एक बिग हार्ड हिटर होते, परंतु आता मात्र माघारी परतल्यात. आता मात्र खऱ्या अर्थानं विचार केला तर 90 चेंडू आहे. न्यू बॅट्समॅन 29 9-29 समीकरण आहे. न्यू बॅट्समॅन समीर वाडकर ऑन स्ट्राईकला. ओ वा बाय बा, सुरेख गोलंदाजी. पा हे दोन्ही नवद्यूत खेळाडू पार्थ मोरे असतील, त्यानंतर आयुष वाडकर अतिशय चांगली कामगिरी करतात यार, खरोखरच अप्रतिम आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं पोच पावती आहे एक गाव प्रीमियर लीगची. मित्रांनो तुमच्या गावातील एक नवद्यूत खेळाडूंना मिळणारा प्लॅटफॉर्म. वा 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 वा, इथे विकेट आहे, यस विकेट आहे. आणि इथे मात्र यष्टीचित होत आहेत. समीर वाडकर माघारी परतावं लागेल. अनिल खाडेकडून 201 रुपये. स्वप्नील वाडकर यांच्यासाठी अनिल खाडे यांच्याकडून 201 रुपये आले त्या झेल साठी. पहा तीच खेळाडूंच्या पाठीवरती दिलेली शाबासकीची थाप असते मित्रांनो. हा न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज कोण आलं? शुभम सकपाळ गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजी मार्कवरती आल्यात. पहिला चेंडू लो उलटा समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील तिथे मात्र बाहेर आहेत. यस चेंडू गेलाय सीमारेषेकडे, कारण अडवत असताना चेंडू मात्र बाहेरच्या दिशेला आहे. 4 धावा सहजरित्या अडवायला पाहिजे होता, पोहोचले होते तिथपर्यंत, पण कुठेतरी पाठीमागे जाऊन अडवण्याचा प्रयत्न झाला. या 4 धावेबरोबर धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकाच्या अंती. 15 धावा झाल्यात फक्त, म्हणजे आता 6 चेंडू 25 धावांचं इक्वेशन आहे. आणि पहा अमृत बेलोशे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. चला चला चला, थोडं स्पीडअप ठेवा. त्याचबरोबर टीम काळ भैरवनाथ 11 आपण सर्व सहसंघ सज्ज राहायचंय. ही मॅच झाली की आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करायचं आहे, लक्षात द्या. वा, इथे मात्र सुरेख चेंडू होता, एक साईडला फिरवण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र लेग बॅचच्या स्वरूपामधील 1 धाव. एका धावेने काही गणित मिळतं जुळतं होणार नाही. 5 चेंडू 24 धावा असं समीकरण आहे. इथे जलद षटक संपवलं जाते. पहा इथे मात्र कव्हर मधून भिरकावला चेंडू, मात्र तिथे क्षेत्र हो 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 इथे मात्र सिच्युएशन अजूनही लांब आहे. एवढ्या धडपडीची गरज नाहीये, कारण पाहिलं गेलं तर 24 धावा हव्या आहेत, भरपूर धावा हव्या आहेत. त्यामुळे नक्कीच पडझड करू नका मित्रांनो. पाहिलं, बघितलं, थोडा वेळ घेतला आणि नंतर जाऊन दिला चेंडू. नो बॉल आहे तर, कारण 30 सर्कलच्या बाहेर उभ्या आहेत. यस, इथे मात्र पहा बारकाईनं पाहिलं जाते. तुम्हाला त्या लाईनच्या आतमध्ये राहावं लागेल. हिटचा चेंडू आहे. इथे मात्र काय घडलंय, पहिले डिलिव्हरी आहे. यस, फिर डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी वाईटची लालच, परंतु नाही, वाईट मिळाला नाहीये. चेंडू मात्र आलाय डॉट. मोठा फटका एक मेजवानी पाहायला मिळेल का प्रेक्षक माय बापाला, परंतु नाही. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून खेळला, तिथे बॅकअप आहे पाठीमागे. दुसरी धाव. तर इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम श्रीनाथ 11
मार्गस्थ होतोय एक 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 स्टेप मात्र मेगा फायनल कडे. आणि खरोखरच 3 चेंडू 20 धावा. 3 षटकारांनी सुद्धा कमी पडतीला. कोण मारेल ते षटकार तर नाही मारता येणार. इथे मात्र आणखीन एक डॉट. 2 चेंडू 20 धावा. काय झालं एकच आहे चेंडू. शेवटचा चेंडू आहे का? हा एकच आहे. येस